36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमात प्रचंड राडा झालाय. शेवटी अब्दुल सत्तार यांना स्वतः उठवून पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश द्यावे लागलेत. कार्यक्रमात आलेल्या जमावानं अश्लील आणि विचित्र इशारे करत कार्यक्रमास धुडगूस घातला होता. मागच्या वर्षी सुद्धा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात जमावाने अशाच प्रकारे धिंगाणा घातला होता. तेव्हा सुद्धा अब्दुल सत्तार यांना स्टेजवर जाऊन जमलेल्या जमावावर आपला राग व्यक्त करावा लागला होता. सध्या सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 10 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. सिल्लोड नगर परिषदेतर्फे दिनांक 1 ते 10 जानेवारीपर्यंत हा सिल्लोड महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत असतो. सर्वात विशेष म्हणजे शासनाने सुद्धा सिल्लोड महोत्सवमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून सहभाग नोंदवलाय. फक्त नाटक करणारे काही लोक मला दिसतात. जे करू लागले नाटक हे मला पूर्ण दिसतोय. कुठून आलेले, कोणी पाठवलेले, कशासाठी पाठवलेले आहे यांचा जरा समाचार तुम्ही जरा लॉकअप मध्ये घेतला तर 2 मिनिटात सरळ होतील. मला माहिती आहे, माझा तालुका आहे, माझा मतदारसंघ आहे, परंतु नौटंकी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात. त्यांना कुत्र्यासारख्या मारा. जे गद्दार असेल, जे प्रोग्राम मध्ये फक्त धिंगाणा घालण्यासाठी येणार आहे, खाली बसा, अरे खाली बसा. हे पुढचे मारा त्यांना 2-4 आणि घ्या लॉकअप मध्ये पाठीमागा. 2 मिनिटात सरळ होतं. त्यांना एक चांगलं टोलं द्या. 2 मिनिटात सरळ होतं. मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ आहे, परंतु काही शिकवलेले पोपटे आले असेल तर त्या कंबळ मोडल्याशिवाय राहणार नाही आमचे लोक. अरे खाली बसा. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम, सिल्लोड.